नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आजची डेट आहे 14 जुलै आणि आज आहे संडे. तर संडेच्या दिवशी बघूया कसं काय अर्निंग होते आणि लॉंग डिस्टन्स पाहिजे आपल्याला. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये भेटतात का लॉंग डिस्टन्स ऑर्डर. तर मित्रांनो, मी आता आलो आहे लिटिल वर्ल्ड मॉलला खारघरमध्ये. येताना मी थोडासा पेट्रोल टाकला गाडीमध्ये. नॉर्मली फुल टँक करतो, पण सर्व्हिसिंगला द्यायची आहे तर कशाला फुल टँक करायची, नंतर मग करूनच टाकू ना फुल टँक. मग वाट बघतोय, पाऊस पण खतरनाक पडतोय इथे. तर बघूया पहिले ऑर्डर कुठे आणि कशी भेटते ते. भाई केसं बघा. हां, एका तासामध्ये 2 ऑर्डर आणि या ऑर्डरमध्ये 100 रुपयाची अर्निंग होणार आहे. कसं तर असं की 5 किलोमीटरची ऑर्डर लागली आहे, 80 रुपये दिले, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 20 रुपयाचा रेंज सर्च आहे. 80 प्लस 20 100. तर 15 ते 20 मिनटामध्ये अकाउंटला म्हणजे हे झोमॅटोच्या मॉडल. तर मित्रांनो, मला खारघर सेक्टर 35 वरून ऑर्डर लागली होती. आता मी रिटर्न येताना आहे ना, मी ऑब्झर्व केलं की ते छोटे छोटे झरणे आहेत. 3 झरणे मला दिसले बेसिकली. एक लेफ्ट साईडला, एक मिडलला आणि एक राईट साईडला. तर कसं आहे की पांडवकडा मोस्ट प्रॉबेबली कधी कधी बंद करतात. तिथे पोलीस वगैरे असतात. मग पब्लिक काय करते की तिथे न जाता आहे ना, असे छोटे छोटे झरण्यांचे ते ना एन्जॉय करतात. आणि तिथे एक हायवेच्या साईडला ना, म्हणजे डोंगर आहे त्या साईडला एक छोटासा झरणा आहे. तिथं पूर्ण फॅमिली एन्जॉय करत होती. तर मस्त आहे यार. माझा पण विचार आहे की जायचं म्हणून, पण साला कामाच्या याच्यामध्ये टाईम भेटत नाही. मला मित्र पण काल बोलला की यार जाऊया आपण. व्ह्यू खूप चांगला आहे, ॲक्च्युअलमध्ये व्ह्यू चांगले आहेत इथला. पण ठीक आहे, भेटेल तेव्हा भेटेल टाईम, आता काय. तर मित्रांनो, मी आता कामोठ्यामध्ये आहे आणि मला कामोठ्यामध्ये गुप्ता सँडविचची ऑर्डर लागली होती. मल्टी ऑर्डर होती. एक ऑर्डर जवळच द्यायची आणि दुसरी जी ऑर्डर आहे ना, ती लांब द्यायची होती. पण ती जी ऑर्डर होती ना, ती ॲक्च्युअलमध्ये होती तळोजामध्ये. आणि मला हे आधी माहीत नव्हतं, पण जेव्हा मी रीच केलं ना रेस्टॉरंटमध्ये तेव्हा जाऊन माहिती पडलं की ती तळोजाला द्यायची आहे. आणि भाई गुगल मॅप तर वेगळेच नशे करत होता. मला एकदम असं आतमधून आतमधून जायला सांगत होता, पण मी डायरेक्ट हायवेवरून गेलो. गुप्ता सँडविचची ऑर्डर घेतल्यानंतर आहे ना, दुसरी जी ऑर्डर लागली होती जी की मल्टी होती आणि जी थळूच्याला घेऊन जायची होती, ती होती कामोठ्यामध्ये स्पाइस गार्डन. आयटम होता बांगडा फ्राय असं समथिंग काहीतरी होता. काय बांगडा थाली होता. हां, बांगडा थाली होता. लय भारी. आता पाऊस एवढा मेहरबान आहे, तर जरा थोडीशी नंबर प्लेट वगैरे घासूया. मातीने भरलेली होती. परत मडगाल पण पूर्ण मातीने भरला होता. म्हणजे चिखल होता ॲक्च्युअलमध्ये. मी हेडलाईट, मडगाल, परत सायलेन्सर आणि सायलेन्सरच्या नंतर ती बॅक साईडची नंबर प्लेट. हालाकी काय उपयोग तर नाही आहे, कारण तलोच्या मधला जो टनल आहे ना त्याच्यामध्ये पाणी लय खतरनाक होत होतात रिक्षावाले आणि ट्रकवाले. ट्रकवाले नाही, सॉरी, बसवाले. पण ठीक आहे यार, टेम्पररी सॅटिस्फॅक्शन. तलोजामधून डायरेक्ट एमटी मी खारघरला आलो आणि लिटरली आहे ना, मला म्हणजे अर्ध्या तासामध्ये आलो, जास्त टाईम नाही लागला. पण एका तासानंतर मला एक ऑर्डर दिली. म्हणजे विचार करताय, संडेच्या दिवशीमध्ये तुम्ही एका तासामध्ये एक ऑर्डर द्याल तर कसं होईल यार. पण शेवटी काय, जे व्हायचं आहे ते होतंच. कितीही काही बडबडला, कंपनीला जेव्हा ऑर्डर द्यायची तेव्हाच देतो, किंवा ते आपल्या हातामध्ये नाही आहे यार. हे सगळे थॉट्स आहेत, ठीक आहे. मी आत्ताच इथे आलो आहे कामोठ्याच्या ब्रिजच्या लेफ्ट साईडला, जिथे की हे आहेत आउटलेट्स लॅपिनोज वगैरे. तर मला लॅपिनोजचीच ऑर्डर लागली होती. लॅपिनोजची ऑर्डर लागल्यानंतर मी सगळ्यात पहिले रीच केला. रीच केल्यानंतर ॲड्रेस बघायचा आहे आपल्याला. पहिले ॲड्रेस कुठेच घेऊन जायचा आहे. बघितला तर न्यू पनवेलचा ॲड्रेस आहे आणि ऑर्डर रेडी व्हायला जवळजवळ 8 ते 9 मिनटाचा टायमिंग होता. ठीक आहे, चला काय हरकत नाही. ऑर्डर रेडी होईपर्यंत वाट बघितली. मग मित्रांनो, हा आहे इंडिया बुल्सचा 31व्या फ्लोअरवरून व्ह्यू. तिथे विंडो होती, पटापट कॅप्चर केलं आणि कल्टी मारली. पहिली ऑर्डर इंडिया बुल्सची लागली, तो मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवला 31व्या फ्लोअरचा. परत दुसरी ऑर्डर लागली आहे इंडिया बुल्सची. कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मला आहे ना त्या साईडलाच पाठवत होतात, म्हणजे पलस पे या साईडला, त्या साईडलाच पाठवत होता. मी इतका जास्त वैतागलेलो होतो, चिडचिडपणा होत होता. कारण मला माहिती आहे पनवेलमध्ये राहिलं ना, तो पनवेल लांबच फेकेल आणि अर्निंग म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट तुमची गेलीच समजायची. अर्निंग तर काय घंटा होणार नाही, कारण ऑर्डर डिले एवढे व्हायचे. अरबाज, ए अरबाज, हॅलो भाई. पाण्याला मस्त प्रेशर आहे, इथे जाणं रिस्की आहे.
कॅन्सल मिळू कॅन्सल 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 काय झालं. मला 3 किलोमीटरची ऑर्डर लागली होती, जी की ही नदी क्रॉस करून त्याच्या लेफ्ट साईडला जायचं होतं एक हायफाय सोसायटीमध्ये. पण नदीला एवढा जास्त प्रेशर होता की लिटरली ब्रिज रस्ता वगैरे पूर्ण आर पार पाणी जात होतं आणि तिथं बरेच लोक जमलेले. आता मी एकटा डेअरिंग करून पुढे गेलोय, ह्याच्या अलीकडे पण माझी गाडी बुडेल एवढं पाणी होता. मी कॅन्सल केला, मी नाही गेलो बाबा, रिक्स नाही घेतली. मी 3 किलोमीटरच्या बदली 6 किलोमीटर घुमून गेलो. तर आपले सगळे ऑर्डर झाले डिलेवर. मी लॉग ऑफ केला होता काहीतरी 11 वाजून 50 मिनिटांनी. पनवेलमध्ये होतो जवळजवळ 2 3 3 तास, 3 ते 4 तास पनवेलमध्ये होतो. अर्निंगची थोडी वाट लागली. खारघरमध्ये असतो तर मे बी चांगली झाली असती. बट एनिवेज ठीक आहे यार, काय करू शकतो, जे आहे ते आहे आता. आपली गाडी चालली 135 किलोमीटर आणि अर्निंग झाली आपली 1560 रुपयाच्या आसपास. आणि हा वीक मेहनत घेतली, पैसे पण बऱ्यापैकी जमले. पण पैसे कुठे काय खर्च झाले याचा आता पता बाबा जेव्हा लावला तेव्हा मी डोक्याला हात मारला. ठीक आहे यार, पैसे कमवणं सिम्पल आहे पण पैशाला सेव्ह करणं थोडं हार्ड आहे. येस.